नाही, निश्चितपणे ह्या गोष्टी धोकादायक आहेत. परंतु मला या ठिकाणी सांगायचं की या सगळ्या गोष्टी सिलेक्टेड का विचार केला जातो? हम्म, ज्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने हालहाल करून मारलं, हम्म, त्यावेळेस या संघटना नेमक्या कुठे जातात? त्यावेळेस यांना इतिहास दिसत नाही. एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात 6.5 ओळींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना संपवलं जातं. त्या ठिकाणी त्यांना तेवढंच स्थान दिलं जातं. हम्म. धर्मवीर संभाजी महाराजांना 2 ओळी सुद्धा दिल्या जात नाहीत. महाराणा प्रतापांना तिकडे उल्लेख केला जात नाही. यावेळेस या सगळ्या संघटना सिलेक्टेड गप्प बसतात या त्याच्यामध्ये. संघटना म्हणजे कोणत्या त्या गोष्टी संघटना? घटना या अनेक या यामध्ये संघटना मात्र म्हणजे बोललं कोणत्या जातं. मला संघटना? अक्षय त्या गोष्टीला या आहे संघटना की म्हणजे कोणत्या इतिहासाच्या संघटना? बाबतीत सिलेक्टेड इतिहास सिलेक्टेड तुम्ही म्हणताय त्या कोणत्या संघटना सिलेक्टेड आहेत? केलं जातंय हे मला या ठिकाणी घनवट सांगायचंय. कोणत्या संघटना सिलेक्टेड आहेत असं तुम्हाला वाटतंय? घनवट आता तुमच्या बरोबर चर्चेला बसल्यात त्याच संघटना कोणत्या आहेत. कोणत्या तुम्हाला संघटना? कोल्हापूरचं उदाहरण देतो. कोणत्या संघटना? कोल्हापूरचं उदाहरण देतो. दवेंची संघटना? 1962 पासून दवेंची संघटना आपण शिवाजी त्यांच्याकडे आरोप विद्यापीठ हे करताय? एकेरी नाव कोणती आहे या संघटना? ठिकाणी, एकेरी नाव आहे. याच्याविषयी 60 वर्षांमध्ये कोणी नाव काढलं नाही. त्याला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ हे नाव असलं पाहिजे याच्याविषयी कधी बोलत नाहीत हे. त्यावेळेस गप्प बसतात. औरंगजेबाचा इतिहास शिकवला जातो आणि आमच्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास कमी शिकवला जातो. याच्याविषयी या कधी बोलत नाही. घनवट मगाशी मला प्रश्न तोच सांगायचं विचारला की होता ना, आजच्या जेव्हा घटनेवर आपण चर्चा करतोय. जेव्हा एक सोलापूरकर मिनिट माझं ऐका बोलतात पूर्ण. सोलापूरकर बोलतात तेव्हा बाकीचे गप्प बसतात त्यांच्या त्यावेळेस विचारधारेचे. सुद्धा निषेध नोंदवलाय. हम्म. जोशींनी काय सांगितलं ना, जोशींना जर जातीयवादी चर्चा घडवायची तर तशी त्यांनी घडवावी. नाही हे परंतु चुकीचं या आहे, हे ठिकाणी विषय चुकीचं आहे चाललाय घनवट. कुठला? त्या व्यक्तीने कोणी आहे त्यांनी फोन केलाय की नाही, धमकी दिली की असा नाही, आरोप दिली करणं असेल तर चुकीचं आहे. शिक्षा झालीच पाहिजे या मताचा मी पण आहे. पण सिलेक्टेड रित्या निमित्त त्या घटनेचं करायचं आणि जातीय द्वेष पसरवायचा, जातीय राजकारण करायचं, जातीयवाद करणाऱ्या संघटनांना घेऊन चर्चा करायची. हे तुम्ही कोणाविषयी बोलताय घनवट? हे तुम्ही कोणाविषयी बोलताय घनवट? हे आपण कोणाविषयी बोलताय ते स्पष्ट करा. ते मला स्पष्ट करा आणि मग मुद्दा मांडा. त्यांनी सोलापूरकरांसाठी माझ्या संघटनेची नावं घेतली, त्यांची नावं त्यांनी घ्यावीत. हम्म. कोणी घ्यावीत? जोशींनी घ्यावीत नावं. म्हणजे काही संघटनामध्ये आम्ही तर सगळ्या गोष्टींचा इतिहासाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, एनसीईआरटीने अभ्यासक्रमात महाराजांना स्थान दिलं नाही तर आम्ही अख्खा गोव्याचा रस्ता अडवला होता. विधानसभेच्या समोर आंदोलन केलं होतं. 6.5 ओळींचा इतिहास त्या ठिकाणी 6 पानांवर आणला. त्यावेळेस हे कोणी बोलत नाही. ज्या संघटना इतिहासाच्या बद्दल बोलत असतात एरवी छत्रपती शिवाजी घनवट एक लक्षात घ्या, एका बाजूला आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि पत्र द्या. बरं, संतोष शिंदे उत्तर देतात आपल्याला. घनवट हा बोला, शिंदे बोला. मुळात धनवट साहेब, सरकार तुमचं आहे, केंद्रात सरकार तुमचं आहे, राज्यात तुम्ही फक्त मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं, प्रश्न सुटतो. आंदोलन कुणी करायचे माहितीये का? आम्ही, आमचं सरकार पण नाहीये आणि आमच्या विचारांचे नेते पण नाहीत. प्रत्येक वेळी आपण पाठपुरावा करून ऐकून घ्या, ऐकायला शिका. आता ऐकायला शिकून घ्या धनवट साहेब. घरात बसून निषेध होत नसतो, जरा दुसऱ्याचं ऐकून घ्यायला शिका. अहो कोण कसं? तुम्ही राहुल सोलापूरकर तुमचा मित्र असल्यासारखा घरात बसून निषेध करता. तुम्ही कोरटकरची जात कुणी काढली? कुणीच जात नाही काढली. कोरटकरची जात तुम्ही बाहेर काढताय. तुम्ही म्हणताय तो ब्राह्मण आहे. अहो हे धंदे बंद करा. तो जर विकृत असेल तर तो विकृतच आहे. मला एवढंच म्हणायचंय, ऐकून घ्यायला शिका. हा मला तेच सांगायचंय, ऐकून घ्यायला शिका. ऐका, जो इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांनी इतिहास मांडला किंवा सध्याच्या चित्रपटावर त्यांनी भूमिका मांडली, ती फ्रान्सिस मार्टिननी जे लिहून ठेवलंय डायरीमध्ये त्याचा संदर्भ त्यांनी सांगितला. तुम्ही लगेच त्याला जातीचा रंग दिला. आता त्यावेळेच्या ब्राह्मणांनी संभाजी महाराजांना अनाजी पंथांनी किंवा अनाजी दिला त्रास, मान्य करा ना. आणि ज्यांनी केलंय त्यांची नावं घेतली तर मिरच्या झोंबायची काय गरज आहे? अहो आमच्या राजाला त्रास दिला, आम्हाला त्रास होतोय आणि म्हणून खरा इतिहास पुढे येऊ द्या. अहो तुम्ही कशाला न्यायाधीशाची भूमिका? तुम्ही ऐकून घ्या ना, तुम्ही गप्प बसा ना. अहो तुम्ही कशाला मध्ये करता? तुम्ही ऐकून घ्या, नाही तर मलाही तुमच्या मध्ये बोलावं लागेल. सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट की जर इतिहास खोटा मांडला आला, आतापर्यंत इतिहास घडवला मावळ्यांनी, तो लिहिला नाही. लिहिला मनवादी कावळ्यांनी, सोयीचा लिहिला म्हणून इतिहासाचं भांडवल करून इतिहासात वाद निर्माण केले. आम्हाला ते मान्य नाहीत. खरा इतिहास महाराष्ट्रासमोर आला पाहिजे, खरा इतिहास लोकांना कळायला पाहिजे. प्रेरणादायी इतिहासाची लाल पिवळी काहीतरी पुस्तकं काढायची, खोटा इतिहास सांगायचा आणि तुम्ही कोणी काढली? इतिहास आहे.
हे कसं म्हणजे चालणार म्हणजे मला त्याला सांगा? काही संदर्भ मग नाही का? इतिहासकारांनी मग लिहिलेला त्याला इतिहास संदर्भ खोटा आहे नाही का? मग पूर्वीच्या त्याला संदर्भ इतिहासकारांनी नाही का? आतापर्यंत कोणीच शोधलं मग त्याला नाही. ते इतिहासाचे खोटं आहे पुरावे नाही का? आणि तुम्ही काढलेल्या अहो, इतिहासात खरं आहे का? तुमच्या 3 पट सदाशिव पेठेमध्ये बसून नेणाऱ्या लोकांकडून इतिहासाचे आम्ही तर शिकून घेणार नाही. जो इतिहास मावळ्यांनी घडवलाय, जो सरदारांनी घडवलाय, जो शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात घडलाय, तो इतिहास आम्हाला मान्य आहे. तुम्ही कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे समर्थक आहे, तुम्ही अनाजी पंताचे समर्थक आहे, म्हणून तुम्हाला मिरच्या झोंबतात. हे लक्षात ठेवा. तुम्ही फक्त सोयीनं हिंदुत्व वापरता. हे धंदे करू नका. बरं